सकाळी उठलं त्याला वाटलं चहा घ्यायचाय, ग्रीन टी घेतला, ग्रीन टी टॅबलेट घेतली, तो चहा घ्यायला काय पैसा येणार. कोणाला वेलबेरीज गोल्ड वाटते, त्याला पचन संस्था प्रॉब्लेम काय, जे वेलबेरीज गोल्ड मधून आपल्याला घ्यायचा वेलबेरीज गोल्ड त्याने घेतला, तो तिथे वेलबेरीज गोल्ड येणार, आपल्याला पैसे मिळणार. कोणी वेलबोडी घेतला, आपल्याला पैसे मिळणार आहेत. कोणाच्या शेतात तो स्प्रे करायला लागलाय, पैसे आपल्याला मिळणार आहेत का? कारण एकच आहे, त्या माणसाला फक्त आपल्याला वन टाइम सांगायचं आहे आणि रिपर्चेस जब होगा तो 100% उसका इनकम होगा. हम क्या करते, शुगर जो भी है हम क्या करते, मंथली रिपर्चेस करते हैं. जो भी पाउडर लगती है, टी पाउडर हम रिपर्चेस करते हैं. जो भी किराना होता है हम 100% रिपर्चेस करते हैं ना. तो हमें क्या है, वेलफेयर के जो मेरी टीम है, मेरे टीम से जो लोग हैं उनको रिपर्चेस का हैबिट लगाना, त्यांना रिपर्चेसची सवय लावायची छोटे छोटे प्रोडक्टच्या माध्यमातून. त्याच्या पुढे जाऊन जर बघितलं कन्सिस्टन्सी इन्कम, आज आपण महिन्याला एकदा दोनदा तीनदा जे वर्षानुवर्ष आपण जी खरेदी करतोय, आपण काम काय करायचंय, लोकांना सवय लावली, सलग घेतलं, चौथ्या महिन्यात फ्री आहे. 2000 पासून सुरुवात आहे. 2000चा प्लॅन आहे आपल्याकडे रिपर्चेस साठी, 2100 रुपये घेऊ शकतोय. त्याच्यानंतर 5000चा आहे, ज्या 5000च्या आपल्याला जर समजा सलग 3 महिने घेतली तर 5500 फ्री आहेत, 2000 2500 फ्री आहेत. 15000 रुपयाचं जर रिपर्चेस सलग केलं तर 20000 रुपयाचं आपल्याला प्रोडक्ट फ्री आहे. समजा आपण 51000 रुपयाचं घेतलं तर 60000 रुपयाचं फ्री आहे. आज नॉर्मल विचार करायला गेलं तर 71000चं घेतलं तर आपल्याला 80000 रुपयाचं फ्री आहे. म्हणजे हे आपल्याला माहित पाहिजे. जर माहितच नसेल तर काहीच होणार नाही. म्हणजे आपल्याकडे जो कंसिस्टेंसीचा इनकम है सलग 3 महीने, यानी कि जो आदमी हमारे वेलफेयर कंपनी में सलग 3 मंथ जो कंटिन्यूअस 3 मंथ परचेस करेगा, उसका 4th महीने में जो भी प्रॉफिट होगा वो हिसाब से जितना उसने परचेस किया उसके हिसाब से उसके 4th महीने में फ्री प्रोडक्ट मिलेंगे. उसके बाद हम देखेंगे जो स्पॉन्सर इनकम, वो स्पॉन्सर इनकम यानी कि क्या, हम जितना डायरेक्ट लोगों को बताए कि हम जितना डायरेक्ट, हमने डायरेक्ट एक व्यक्ति को बोला तो उसको डायरेक्ट का स्पॉन्सर भी मिलेगा और उसके विकर के बाद जो का होगा तो उसको 100% पीवी मैचिंग का इनकम भी होगा. यानी कि हमें क्या करना है, हमारे जो भी लोग हैं वो जितने डायरेक्ट बनेंगे उसका उतना प्रॉफिट है. जो आदमी इधर नेटवर्क मार्केटिंग में, आपको बिजनेस में क्या करना है, बहुत सारे डायरेक्ट लोग लाने हैं जिससे हमारा स्पॉन्सर इनकम बढ़ेगा. उसके बाद रॉयल्टी इनकम. एक एग्जीक्यूटिव रैंक जो है, एग्जीक्यूटिव से डायमंड तक, क्राउन डायमंड तक मंथली रॉयल्टी मिलती है. आपल्याला माहित आहे का, मंथली रॉयल्टी आपल्या प्लॅन मध्ये मिळते, रॉयल्टी मिळते, लोकांना माहितच नाही. मग लोकांना वाटते काय, लोकांनी अभ्यास नाही केला. ज्या व्यक्तीने अभ्यास नाही केला तर त्याला पैसे नाही मिळणार. एक्झिक्युटिव्हला 5000 रुपये रॉयल्टी आहे महिन्याची, 35 क्राउन डायमंडची महिन्याची 2 लाख रॉयल्टी आहे. गोल्डची किती आहे बघा. इथे किती लोक आहेत, वेलफेअरच्या टीम मध्ये किती लोक आहेत, काय अभ्यास आहे, कंपनीने दिलाय ना इन्कम. 150 पेअर मॅचिंग करायचे आणि 20000 रॉयल्टी. 150 पेअर मॅचिंग करायचे आणि 20000. बघितलं नक्की बरोबर आहे. कभी कभी ऐसा भी आना जरूरी है. ये सक्सेसफुल लोगों के साथ जब लोग आते हैं ना तो दिमाग चलाते हैं और बाजी पलट जाती है. थैंक यू, जोरदार. इधर बहुत पढ़े लिखे हैं इसीलिए सक्सेस नहीं होंगे. काय टीमची अवस्था आहे. मग आज वेलफेअर द्यायला लागले रॉयल्टी इन्कम, पण लोकांना माहित नाही. पुढे त्याच्या पुढे जर बघितलं तर आपल्याकडे नॉमिनेशन इन्कम आहे. आपल्या वारसाला पण एक्सपायर झाल्यानंतर, आपल्या कंपनी ऍक्सिडेंटली एक्सपायर नंतर वारसाला आपल्याला बेनिफिट मिळणार आहे. नॉमिनेशन इन्कम आहे. थोडस ते झूम केल्यामुळे तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येईल. हा, ओके, नो प्रॉब्लेम. खाली घ्या. चला, डियर 2 डायमंड टोटल रॉयल्टी मध्ये कंपनी किती रुपये देते, माहितीये. सुरुवातीला प्राइम रँकला 2500 रुपये देते, बरोबर. आणि डायमंडला 10 लाख रुपये प्रीमियम कार साठी फंड देते, बरोबर. समजा ती व्यक्ती एक्झिक्युटिव्ह झाली, त्याला बाईक फंड देते. किती देते, 20,000 देते. मग 2500 ते डायरेक्ट 10 लाख. टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूटर प्राइम टू डायमंड किती रुपये कंपनी खर्च करते, किती रुपये देते. एक इस कंपनी में जो बंदा
ज्वाइन होता है, ज्वाइन होने के बाद डायमंड होने तक कंपनी ने एक इनकम में कितना दिया है, कितना दिया है? कोण साहेब? 19,37,500. एकदा जोरदार क्लॅपिंग व्हायला पाहिजे. ही फिगर परफेक्ट लागते. 19,87,500 म्हणजे आपण या गोष्टी रिपिटेशन केल्या पाहिजेत, कारण लोकांना त्याची गोष्ट माहित नाहीये. माध्यम मध्ये आपण बघायला लागलोय, डीआरबीच्या माध्यमातून जर बघितलं, डीआरबी डायरेक्ट रेफरल बोनस किती टक्के देतोय आपण? 25%. फर्स्ट स्टेपला किती आहे? दुसऱ्या स्टेपला, तिसऱ्या स्टेपला टोटल. समजा माझं डाउनलाईनला मला 5% 1 लाखाचे किती रुपये मिळणार? 5,000. मग माझा फोकस किती लोकांना, मी माझ्या टीम मध्ये किती लोकांना इन्कम करून द्यायला लागलोय? माझ्या टीम मध्ये किती लोकांना मी इन्कम करून द्यायला लागलोय? माझंच लागणं झालं इन्कम. बरोबर आहे ना? मग हे आपल्याला बघायला पाहिजे. आज डायरेक्ट रेफरल बोनस 25% आहे. नॉमिनीचा इन्कम बघितला, एलटीआर बघितला, आपण जर नॉर्मल बघितलं तर टोटल कंपनी शॉर्ट करा. याच्यामध्ये जर बघितलं तर नॅशनल फॉरेन ट्रिप्स आहे, टोटल 11 पद्धतीचे इन्कम आपल्या कंपनीने दिलेले आहेत. मग त्या 11 पद्धतीच्या इन्कम मध्ये जर बघितलं तर पहिला इन्कम आहे रिटेल इन्कम. बघा मी स्टेप बाय स्टेप सांगतो, आता वेळ कमी म्हणून मी तुम्हाला सांगले. पहिलं इन्कम आहे रिटेल इन्कम, दुसरं जे इन्कम आहे ते रिपर्चेस इन्कम आहे, तिसरं जे इन्कम आहे ते कन्सिस्टन्सी इन्कम आहे, चौथं इन्कम आहे ते स्पॉन्सर इन्कम आहे, पाचवं इन्कम आहे ते पीव्ही मॅचिंग इन्कम आहे, सहावं इन्कम आहे ते डीआरबी डायरेक्ट रेफरल बोनस आहे, सातवं इन्कम आहे ते एलटीआर लाईफ टाइम रिवॉर्ड आहे, आठवं आहे ते रॉयल्टी इन्कम आहे, नववं आहे ते नॉमिनेशन इन्कम आहे, 10वं ते नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप आहे, आणि 11वं जे इन्कम आहे ते आपल्याला ऑदर इतर मटेरियलिस्टिक त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट असतील किंवा ऑफरच्या माध्यमातून आहेत. म्हणजे एका एजंट, एक व्यक्ती डिस्ट्रीब्युटर झाला तर डिस्ट्रीब्युटर टू डायमंड त्याच्यामध्ये 11 बेनिफिट्स त्याला दिले.